अमरावती जिल्ह्यात एका आठवड्यापासून विजेच्या कडाक्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। यातच गाढवांना पाहण्यासाठी गेलेल्या मजुरांच्या घरी परतीच्या वेळास पाऊस आल्यामुळे निंबाच्या झाडाखाली आश्रय घेत असलेल्या बाप लेकांचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली आहे। ही दुर्दैवी घटना आसेगाव मार्गावर असलेल्या दहीगाव फाट्याजवळ घडली आहे। दीपक नारायण कावनपुरे वय 40 वर्ष, सुमित दीपक कावनपुरे वय 16 वर्ष असे मृत झालेल्या बाप लेकांची नावे आहे। या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांसह गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। नागरिकांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर तावडे यांना सुद्धा माहिती दिली। तावडे यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठवण्यात आले। आधीच 18 विश्व दारिद्र्य असताना घरातील कमावते व्यक्तींचा मृत्यू झाल्याने गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली। शासनाच्या वतीने मृतकाच्या नातेवाईकांनी मदत देण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी शासनाकडे केली आहे। एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावातील शेकडो नागरिकांनी मृतकाच्या घरी मोठी गर्दी निर्माण केली होती। या घटनेचा तपास आसेगाव पोलीस करीत आहेत। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।